मेथी मटर मलाई, आहा, चव त्याची भारी. लागणाऱ्या पदार्थांची करून घेऊ तयारी. मेथी छान निवडून घेऊन तिला घेऊ स्वच्छ धुवून. ताजे वाटाणे आणि मलईची वाटी घ्या भरून. मिरची, जिरे, आले, लसूण आणि काजूची पेस्ट. बारीक चॉप केलेल्या कांद्याने रंगेल बघा टेस्ट. आता एक कढई घ्या आणि त्यात सोडा 1 चमचा साजूक तूप. तूप गरम होताना जाणवतो तो घरच्या स्वयंपाकाचा दरवळणारा सुगंध. जणू स्वयंपाकघरातच कोणीतरी प्रेमाची चाहूल देतंय. गरम झालेल्या तुपात घाला तेजपत्ता, दालचिनी. कांदा, हिंग टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तुम्ही घ्या परतुनी. वा, सुगंधाचा दरवळ अगदी घरभर पसरलाय बरं. हळद, तिखट, गरम मसाला टाकून ठेवा त्यावर झाकण. 2 वाफेनंतर बघा झालं का तयार आपलं वाटण. वा, मस्त सुगंध दरवळत आहे. भूक लागण्यासाठी दुसऱ्या निमित्ताची गरजच उरत नाही. खरंय ना. आता येऊ द्या टोमॅटो प्युरी. त्याच्या आंबटगोड चवीने या सगळ्या आठवणींना थोडीशी रंगत येऊ दे. आणि आता आपल्या हिरोची एंट्री होणार आहे. आता त्यामध्ये घाला वाटाणे ताजे हिरवेगार. मीठ टाकून त्यावर सोडा थोडी गरम पाण्याची धार. झाकण ठेवून वाटाणे शिजवायला येऊ द्या उकळी. सुगंध मसाल्यांचा सांगतो आपली कहाणी एक वेगळी. आणि आता या कहाणीची खरी हिरवाई आपली हिरोईन. हो, मेथी हिरोईन करायला आली आपल्या हिरोची सोबत. मटारच्या संगतीला टाकता मेथी भाजीला येई रंगत. 7-8 मिनिटं शिजू द्या. त्याला वाटल्यास टाका थोडं पाणी. किचन किंग मसाला सोबत रंगेल आपल्या मटर मेथीची कहाणी. मेथी मटर मलाई आपल्याला शिकवते की वेगळे पण जपूनही एकत्र राहता येतं. आणि त्यातूनच सुंदर चव जन्माला येते. भुरू भुरू त्यावर टाका थोडी मेथी कसुरी. नाहीतर त्या वाचून आपली डिश राहील अधुरी. आणि आता येणार आहे या सगळ्या चवींच्या कहाणीवरचा सर्वात मऊ स्पर्श, फ्रेश क्रीम. क्रीम कढईत मिसळताच मेथीचा कडवटपणा मऊ होतो, मटरचा गोडवा खुलतो आणि मसाल्यांना मिळतो एक मखमली आधार. आणि चविष्ट अशी मेथी मटर मलाई होते तयार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ कंटेंट आवडत असेल तर लाईक,